ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पंढरपूर नगरपालिकेने लहान मुलांना खेळण्यासाठी पंढरपुरात जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यानाची निर्मिती केली होती। मात्र आपण जर आता बघितले तर या दोन्ही उद्यानाची प्रचंड अशी दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर या बागेमधील असलेल्या खेळणी असतील, घसरगुंडी असेल, इथे असलेली रेल्वे गाडी असेल, ह्या सगळ्यांची तोडफोड झालेली आहे। तर अनेक ठिकाणी कंपाऊंड वॉल तोडून चोरट्यांनी खरं तर इथं दल्ला मारलेला आपल्याला पाहायला मिळतो। अनेक वस्तू खरं तिथल्या चोरीला गेलेल्या आहेत, मात्र नगरपालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। याच बागेमध्ये जर आपण बघितले तर भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। 2 ते 4 वर्षापूर्वी अनेक मुलं असतील, पालकं असतील, वयोवृद्ध लोक असतील, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खरं तर मामाच्या गावाला आल्यानंतर इथं खेळण्याकरता येत होती। मात्र गेल्या 2 ते 3 वर्षापासून जर बघितले तर या बागेची पूर्ण दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे असलेले झाडं असतील, वेली असतील, पूर्ण जळून खाक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कुठल्याही पद्धतीची नगरपालिकेनं याची व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळतं। अनेक गरजुले जर आपण बघितले तर इथं दारूचा अड्डा देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अनेक ठिकाणी संध्याकाळच्या टायमाला दारूच्या बाटल्या इथं पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र नगरपालिका प्रशासन उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। कुठलीही व्यवस्था खरं तर या बागेकरता करत नाही। आपण बघितलं असेल अनेक पालकांनी तक्रारी केलेल्या आहेत, अनेक सामाजिक संघटनेने देखील याबाबत आवाज उठवलेला आहे। मात्र आज जर बघितलं तर प्रचंड अशी दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत ह्या दोन्ही ज्या बागांची दुरावस्था जी झालेली आहे ही दुरावस्था नीट कराव्यात, बागा दोन्ही चांगल्या सुसज्ज अशा बागा कराव्यात अशी मागणी आता पालकवर्गातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।